मित्र हो, आजचा जो विषय आहे तो प्रभू रामचंद्राच्या थोरवीचं वर्णन करणारा आणि त्यांच्या गुणांचं श्रेष्ठत्वाचं विवेचन करणारा असा हा विषय आहे. आपण इतक्यातच रामनवमीचा उत्सव साजरा केला असेल. प्रभू रामचंद्राच्या या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपण त्याच्या विविध गुणांचं संकीर्तनही केलं असेल. खरं पाहिलं असता रामायणातील या विविध प्रसंगांवर प्रभू रामचंद्रावर अनेक थोर पुरुषांनी, विद्वानांनी इतक्या उत्तम प्रकारे आपली मतं व्यक्त केली आहेत, इतक्या सुरेख शब्दात विवेचन केलं आहे आणि त्याच्या विविध पैलूंचं इतकं उत्तम वर्णन केलं आहे की त्यात नवीन सांगण्यासारखं काही आहे असं नाही. परंतु असं असून सुद्धा रामायणातला हा प्रभू राम मला जसा समजला आहे त्या अनुषंगाने मी रामायणातल्या काही प्रसंगांचा आधार घेऊन आजचं सादरीकरण करणार आहे. आपण कृपा करून ते स्वीकारावं, मनःपूर्वक ऐकावं अशी आपणास विनंती करतो आणि माझ्या सादरीकरणाला प्रारंभ करतो. रामाची थोरवी अहिल्याने कशा प्रकारे व्यक्त केली आहे हे समजून घ्या. देव मे यत्र कुत्रापि स्थिताया अपि सर्वदा त्वत्पादकमले सक्ता भक्तिरेव सदास्तु मे. प्रभू रामचंद्राचं वर्णन अहिल्याने त्याची स्तुती करताना तो पुरुषाध्यक्ष आहे, भक्तवत्सल आहे, नारायण आहे आणि ज्याच्या पंकजांना स्मरण केल्यावर, त्याला स्पर्श केल्यावर आपली सर्व पाप धुतली जातात, या अशा स्वरूपात भक्तिभावाने केलेला आहे. असा अनुभव अनेकांना आलेलाही आहे आणि त्यामुळे रामचंद्राची ही थोरवी आपण समजून घेतली पाहिजे. रामायणातला हा श्रीराम कसा आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर एक लक्षात घ्या, या रामायणाचं स्वरूप कसं आहे. रामायणामध्ये एकंदर 6 कांड आहे. बालकांड, अयोध्याकांड, अरण्याकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड. त्यात वेगवेगळ्या प्रत्येक कांडात असणाऱ्या सर्गांची संख्या ही वेगवेगळी आहे. बालकांडात 77, अयोध्याकांडात 119, अरण्यकांडात 75, किष्किंधाकांडात 67, सुंदरकांडात 68 आणि युद्धकांडात 128 सर्ग आहे. महर्षी वाल्मिकींनी या रामायणाची जी रचना केली ती एक असाधारण काव्य म्हणून केलेली आहे. खरं पाहिलं तर वाल्मिकींचं प्रथम नाव रत्नाकर असं होतं. नारद मुनींनी त्यांचं नाव वाल्मिकी असं ठेवलं. या वाल्मिकी रामायणात 23,000 श्लोक आहेत आणि 4,80,000 शब्द आहेत. एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या वाल्मिकी रामायणामध्ये सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे यांच्या स्थितीचं नेमकं आणि अचूक वर्णन करणारे इतके उल्लेख आहेत की यावरून वाल्मिकी ऋषींना ज्योतिष्य शास्त्राचं आणि इतर अनेक शास्त्रांचं उत्तम ज्ञान होतं याबद्दल आपल्या मनात संशय असायचं कारण नाही. मग या प्रभू रामचंद्राचं गुणश्रेष्ठत्व कशा प्रकारचं आहे, प्रभू रामचंद्राचं गुणवैशिष्ट्य कशा प्रकारचं आहे हे जरा आपण समजून घेऊया. नमस्ते पुरुषाध्यक्ष, नमस्ते भक्तवत्सल, नमस्ते ऋषिकेश, नारायण नमोस्तुते. हा प्रभू रामचंद्र जो रामायणातला आहे तो कसा आहे, तो दुर्गुणांचं हनन करणारा आहे, खूप प्रवृत्तीचा विनाश करणारा आहे, पापांचं हरण करणारा आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये असणाऱ्या दंभाचं नाश करणारा, निर्दालन करणारा आहे, दर्पापासून व्यक्तीला मुक्त करणारा आहे आणि अहंकारापासून मुक्ती देणारा, अहंकाराचा वध करणारा आणि त्यानंतर माणसाच्या मूल स्वरूपाला, त्याच्या आत्मरूपाला परिचित करून देणारा असा हा एक श्रेष्ठ व्यक्ती, एक प्रभू रामचंद्र जगावेगळा पुरुष आहे. आणि म्हणून या रामचंद्राबद्दल अनेकांच्या मनात आदराचीच भावना आहे. त्याचं खरं वैशिष्ट्य काय आहे की हा राम एकवचनी आहे. एकदा दिलेला शब्द, एकदा दिलेलं वचन तो कधीही तोडणार नाही, आपल्या शब्दापासून कधीच फिरणार नाही. आणि म्हणून रामचंद्राच्या या एकवचनी स्वभावाचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की एक वेळ
चंद्रमा आपल्या सौंदर्याला सोडून देईल, हिमालय बर्फापासून राहील, समुद्र आपल्या सीमा उल्लंघून बाहेर येईल, परंतु राम मात्र जे वचन देईल त्याच्यापासून कधी परावृत्त होणार नाही, वेगळा होणार नाही. रामाचा हा जो स्वभाव आहे एकवचनाचा, सत्यवचनाचा, त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व संपूर्ण रामायणात झळाळून निघतं. आणि म्हणून रामचंद्राचा या एकवचनी स्वभावामुळे तो जगातला एक आदर्श पुरुष किंवा पुरुषोत्तम सिद्ध होतो. वसिष्ठांशी संवाद करताना राम असं म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत आई वडिलांना दिलेलं वचन मी तोडणार नाही, कारण त्यांचं जे माझ्यावर ऋण आहे त्यापासून मला त्यामुळे मुक्ती मिळणार आहे, यापासून मी स्वतःला वंचित करू शकत नाही. योग्य आणि अयोग्य यातला विवेक, निरक्षीर विवेकाचा अत्यंत उत्तम प्रतीक म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. चांगला आणि वाईटाचा निर्णय घेण्याची क्षमता रामचंद्रांनी प्रत्येक वेळी आपल्या या विवेक बुद्धीने योग्य निर्णय घेऊन दिलेली आहे. ते भावनावश होत नाही, मोहवश होऊन ते कोणत्या तरी एखाद्या मोहाच्या जाळ्यात सापडत नाही. खऱ्या उत्तम नेत्याची, खऱ्या श्रेष्ठ राजाची ही खरी परीक्षा आहे आणि त्यात रामचंद्र अगदी प्रथम क्रमांकाने नेहमीच उत्तीर्ण झाले. इंद्रिय जय हे एखाद्या आदर्श व्यक्तीचं खरं स्वभाव वैशिष्ट्य आहे. सामान्यपणे व्यक्ती चांगली प्रलोभनं डोळ्यापुढे आली की मोहवश होतोच, त्याला त्याचं आकर्षण वाटतंच. परंतु अशा परिस्थितीत त्या मोहाच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय न घेणं, सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून, मोहापासून स्वतःला दूर ठेवण्याचा, आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्याचा असाधारण गुण प्रभू रामचंद्रामध्ये आहे. आणि म्हणून त्यामुळेच प्रत्यक्ष महादेवानी रामचंद्राची स्तुती केली तत्त्वं न आहे. जानन्ति परात्मनस्ते जनः समस्तास्तव माययातः त्वद्भक्तसेवामलमानसानां विभाति तत्त्वं परमेकमैशम्. रामचंद्राचं हे जे वर्णन प्रत्यक्ष महादेवानी केलं आहे, त्यावरून रामचंद्राची थोरवी, त्याचं गुणवैशिष्ट्य आपल्या लक्षात यायला पाहिजे. हा रामचंद्र कसा आहे? तो साहसाचा पूजक आहे, तो धैर्याचा महामेरू आहे. साहसी व्यक्ती कधी आपल्या ध्येयापासून परावृत्त होत नाही, दूर जात नाही, भाग्यावर विश्वास ठेवून आपलं कर्म करण्यापासून परित्यक्त होत नाही, सोडून देत नाही. त्याला आपला ध्येय, आपला मार्ग याबद्दल एक निश्चित कल्पना असते, त्याच्याशी तो प्रतिबद्ध झालेला असतो, कर्मवादी आणि प्रयासवादी असतो, यज्ञवादी असतो, म्हणूनच तो यशस्वी होतो. संपूर्ण रामायणामध्ये रामाने दैवावर हवाला ठेवून आपल्या कार्यापासून स्वतःला वंचित केलं आहे, हताश झाले आहे, असं कुठेही वर्णन आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून तो आपल्या शब्दाशी अत्यंत एकनिष्ठ आहे. जे काही वचन कधी कोणाला दिलं असेल, जो कोणता शब्द कोणाला दिला असेल, तो पूर्ण करण्याकरता तो जे कर्तव्य आवश्यक आहे, जे कार्य करणं आवश्यक आहे, ते करण्यास कटिबद्ध आहे. आणि म्हणून रामायणातल्या एका वर्णनात रामाच्या बद्दल असं म्हटलं आहे, शुभम वा यदि वा पापम यो हि वाक्य मुदुरितम सत्येन प्रति गृह्णाती स विरह पुरुषोत्तम. खरा पुरुषोत्तम कोण? जो एखादं वाक्य, एखादा शब्द दिला, मग ते शुभ असो अथवा अशुभ असो, ते तो पूर्ण करून दाखवू शकतो, तो खरा श्रेष्ठ पुरुष आहे. रामायणातल्या रामाला धर्माबद्दल नितांत आदर आहे. धर्मो रक्षती रक्षितः यावर त्याची पूर्ण श्रद्धा आहे. आणि म्हणून मुनी वशिष्ठांनी त्याला केलेला जो उपदेश आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. वशिष्ठ रामाला म्हणतात, प्रत्येक राजाने धर्मपालन केला पाहिजे, तरच तो खऱ्या अर्थाने उत्तम राजा आहे. त्याने राजधर्माचं पालन केलं पाहिजे, कारण धर्मच समाजाला धारणा करतो. धर्मामुळेच न्याय आणि व्यवस्था टिकून राहते, समाजातील प्रत्येक वर्गाचं हितसंगोपन होत असतं, समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये सहयोगाची आणि समन्वयाची भावना निर्माण होते. समाजात जर एकोपा, एकता टिकवून ठेवायची असेल तर धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती करणं आवश्यक आहे. आणि म्हणून रामायणातलं हे वाक्य किती महत्वाचं आहे. धर्मो एव हतो हंती धर्मो रक्षती रक्षितः तस्मात धर्म त्यजेन्येव मा नो धर्मो हतो वधित. खरं आहे हो, ज्या समाजाने आपला धर्म सोडून दिला आहे, ज्या समाजाने राजधर्माचा, समाज धर्माचा त्याग केला आहे, असा समाज मार्गभ्रमित होणे स्वाभाविक आहे. राम हा शौर्याचं प्रतीक मानला आहे. रामायणात त्याच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी, अनेक प्रसंग आहेत. त्यातला एक प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे. जेव्हा सुग्रीव रामाला म्हणतो की तू वाली इतका पराक्रमी असू शकतोस का? वाली एकाच बाणाने 7 तार वृक्षांना मधून आपला बाण छेदू शकतो. राम त्यावेळेला काही म्हणाले नाहीत. त्यांनी आपल्या धनुष्याला प्रत्यंचा लावली आणि बाण सोडला आणि खरोखर तेच तालवृक्ष, 7 तालवृक्ष
त्याचा मधून त्यांचा बाण शू शू करत निघून गेला. रामायणातल्या रामाचा हा जो पराक्रम आहे तो असाधारण आहे आणि म्हणून त्या पराक्रमाचं वर्णन वेगवेगळ्या प्रसंगी आपल्याला वारंवार वाचायला मिळतं. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती होते आणि रामायणातल्या रामाच्या पराक्रमी वृत्तीचं आपल्याला योग्य ज्ञान होतं. त्रटिका वध ही एक असाधारण गोष्ट आहे. कारण त्रटिका ही राक्षसी अत्यंत पराक्रमी होती, इतरांना भयचकित करणारी होती आणि ती वेळोवेळी वेगवेगळे रूप घेऊन हल्ला करीत असे. अशा वेळी तिचा वध करण्याकरता धीर, साहस आणि तेज हे पुरुषार्थाचे गुण रामाने अगदी अल्पवयात प्रदर्शित केले आहेत. त्यावरूनच त्याच्या पराक्रमाची आपल्याला कल्पना येऊ शकते. रामायणातला राम जो आहे तो नेहमी कार्यसिद्धीवर विश्वास ठेवणार. जे काही कार्य आपण अंगीकृत केलं असेल, जे काही आपलं निहित कार्य असेल ते पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. आपल्या ध्येयाप्रत जाण्याकरता कितीही संकट मध्ये आली, कितीही आपदा आल्या तरी आपलं मनोबल खचू द्यायचं नाही. सातत्य आणि प्रयास यावर विश्वास ठेवायचा, तरच यश आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारची भावना रामामध्ये आहे आणि ती वेळोवेळी व्यक्त झाली आहे. कारण खरा जो नेता असतो तो कार्यसिद्धीवर विश्वास ठेवतो. तो आपलं कार्य पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसत नाही, म्हणूनच त्याचे अनुयायी त्याचं अनुकरण करतात. रामायणातलं एक वाक्य आहे, जो कृती करून कार्याच्या पार जातो तो खरा बुद्धिमान. कार्याणाम कर्मणा पारम यो गच्छतीच बुद्धिमान. खरं आहे हो. आणि त्याच्यामुळेच रामानी भरताला केलेल्या उपदेशात राम म्हणतात, हे राघवा, जे यत्नाने साध्य होणारे जे त्याचे फळ फार मोठे आहे अशा कार्यांचा निश्चय करून ते त्वरित तू करतोस ना, अशा कामांमध्ये विलंब करीत नाही ना. प्रत्येक काम वेळोवेळी योग्य प्रकारे आणि वेळेची आखणी करून नियोजन करून करणारा नेता नेहमी यशस्वी होतो. हा आजच्या व्यवस्थापनातला पाठ त्यावेळापासून वेगवेगळ्या प्रसंगातून आणि उदाहरणातून रामायणात आपल्याला दिसूनच आलेला आहे. रामाच्या या साहसाचा, जिद्दीचा आणखीन एक गुण म्हणजे सातत्याने प्रयत्न करत राहणे. सीतेचा शोध घेण्याकरता रामाने वारंवार ठिकठिकाणी प्रवास केला, जंगलांमधून, पर्वतांमधून, आणि त्यामुळे आलेल्या संकटांमुळे ते खचून गेले नाही. देवी सीतेचा शोध अविरतपणे ते करत राहिले. ते शोकसंतप्त होते पण निराश झालेले नव्हते. त्यामुळेच त्यांना जटायूसारखा मित्र मिळाला. सीतेचा शोध घेण्याचा मार्ग त्यांना त्यातूनच सापडला. जो सातत्याने प्रयत्न करतो, जो आपल्या कर्तव्यावर आणि कर्मावर विश्वास ठेवतो, जो दैवाधीन नाही असा आहे, आपण दैवाधीन नाही असे मानतो, तो खऱ्या अर्थाने यशस्वी नेता असतो. आज या जटायूच्या स्मरणार्थ केरळात कोल्लम येथे जटायू स्मारक बांधण्यात आलं आहे. अत्यंत देखणं आणि प्रेक्षणीय आहे. आपण प्रत्येकाने पाहायला हवं. राम कसा आहे याचं आणखीन एक वर्णन करताना, त्याच्या गुणांबद्दल सांगताना वाल्मिकी म्हणतात, तो निष्ठावान आहे, विलक्षण सत्यप्रिय आहे आणि एकवचनी आहे. दिलेला शब्द खरा करणं हे खऱ्या नेत्याचं, हे खऱ्या व्यवस्थापकाचं खरं महत्वाचं काम. आणि मग ते पूर्ण करण्यासाठी राम वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या साहसांना तोंड देतो. रामाचं हे वैशिष्ट्य अनेक प्रसंगांमधून आपल्याला दिसून आलेलं आहे. मग रामाचा खरा धर्म जर कोणता आहे तो सत्यनिष्ठा आहे. रामायणात एक वाक्य आहे, धर्मो ही परमो लोके धर्मे सत्यम प्रतिष्ठितम. जिथे सत्य आहे, ज्या व्यक्तीचा, ज्या समाजाचा सत्यावर आणि प्रयत्नांवर विश्वास आहे, तेच धर्माच्या ठिकाणी आपली श्रद्धा कायम करू शकतात आणि त्या समाजामध्येच धर्म कायम राहू शकतो. ज्या समाजात सत्याची चाड नाही, ज्या समाजामध्ये विद्वत्तेला, प्रामाणिकपणाला, निष्ठेला महत्व नाही, अशा समाजात सत्याचा आणि सत्य धर्माचा उदयच होऊ शकत नाही. म्हणून रामाची स्तुती करताना असं म्हटलं आहे, दंडकाराय वासाय खरदूषण शत्रवे गृध्रराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मंगलम. रामाचं हे जे वर्णन आहे ते वरवर मुनींनी रामाची स्तुती करताना म्हटलं आहे. पण ते कितीतरी प्रकारे योग्य आहे. कारण राम हा प्रयत्न आणि कर्मवादी तर आहेच, परंतु त्याकरता कोणताही त्याग करायला तयार होणारा एक महान पुरुष आहे. रामायणातला आणखीन एका ओवीत असं म्हटलेलं आहे, अर्थो ही नष्ट कार्यार्थ यत्ने नाधी गम्यते. नष्ट झालेली वस्तू ज्यांना अवश्य मिळवायची आहे त्यांना ती प्रयत्नाशिवाय मिळू शकत नाही. कितीही दुःख झालं, कितीही शोक झाला, कितीही नुकसान झालं, हानी झाली, तरी माणसांनी खचून जाता कामा नये. त्यांनी प्रयत्न केलाच पाहिजे. प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला असाध्य वाटणाऱ्या गोष्टी देखील बरेच वेळा साध्य करता येतात आणि हीच खऱ्या अर्थाने एखाद्या चांगल्या नेत्याची, एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाची ओळख आहे.
मग रामायणामध्ये 3 दोष दाखविलेले आहेत की जे कोणत्याही व्यक्तीमध्ये असू शकतात, परंतु त्या स्वभाव दोषांमुळे त्या व्यक्तीची किती प्रचंड हानी होऊ शकते याचा आपण विचारच केलेला नाही. हे स्वभाव दोष कोणते आहेत? लोभ, क्रोध आणि मोह. लोभात पडून कैकेयीने रामाला वनवासात जाण्याचा आदेश दिला. मोहामुळे सीतेला हरिण कधी सोन्याचं असू शकत नाही हे जाणवलंच नाही. तर लोभमोह यांनी वश होऊन शूर्पणखेसारखी स्त्री रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मागे लागली आणि जेव्हा ते आपल्याला साध्य होऊ शकत नाही क्रोधवश झाली आणि त्यात तिने आपल्या स्वतःच नुकसान करून घेतलं. मग बरेच वेळा या लोभाच्या, मोहाच्या, क्रोधाच्या भावनेनी जेव्हा मनुष्य स्वतःची बुद्धी गमावून बसतो, स्वतःचा विवेक हरवून बसतो, तेव्हा त्याला दुर्बुद्धीच होत असते. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते खरंच आहे. असं म्हणतात की रावणामध्ये 10 दोष होते. कोणकोणते होते? तो विवश, क्रोधवश, लोभवश होत होता, ईर्ष्या द्वेषाने प्रेरित झालेला होता, निराशा, संशय, मोह आणि आळसामुळे बरेच वेळा तो ग्रस्त झालेला होता. आणि त्यामुळे रावणाच्या या 10 दोषांमुळेच अखेर त्याच्या एवढ्या प्रचंड साम्राज्याचा नाश झाला असं मानले जातं. त्याने अनेक अपराध केले, परंतु योग्य वेळ होईपर्यंत त्याचा विनाश झाला नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती जो कोणतं वाईट कृत्य करतो त्याला त्वरित जरी शिक्षा झाली नाही तरी त्याच्या पापाचा घडा भरल्यावर त्याला ती योग्य ती शिक्षा होते. कारण कोणीही आपल्या दुष्कृत्यांच्या फलितापासून पळून जाऊ शकत नाही. एक आणखीन उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. एका प्रसिद्ध महाकाव्याचं, पॅरिस आणि हेलन यांच्यावर लिहिलेल्या ट्रॉयच्या नगरीच्या इलियड्स नावाच्या या काव्याचं. पॅरिस हेलनच्या प्रेमाच्या मोहात पडला आणि तिला पळवून त्याने नेलं, परंतु त्याची किंमत संपूर्ण ट्रॉय नगराने चुकवली. एका पूर्ण संस्कृतीचा, एका नगराचा विनाश एका मोहाच्या, एका दुर्बुद्धीतून झाला हे आपण विसरू शकत नाही. राम हा एक आदर्श नेतृत्व आहे. त्याच्यामध्ये नेतृत्वाचे बहुतेक सर्वच गुण आहेत. ज्ञान, क्षमा, शांत चित्तवृत्ती, आत्मसंयमन, चारित्र्य, मर्यादा पालन, गुणग्राहक वृत्ती या सर्व गुणांचा तो आदर्श वास्तुपाठ आहे. आणि यामुळेच रामाला वेगवेगळ्या प्रसंगांमधून चांगले अनुयायी मिळाले. प्रत्येक प्रसंगामधून त्याला योग्य नेतृत्व देता आलं आणि त्यामधून सामान्य व्यक्तींकडून असाध्य असं वाटणारं कार्य त्याला सहज साध्य करता आले. रामाच्या गुणग्राहकतेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला आपल्या आसपास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची योग्य प्रकारे मूल्यमापन करण्याची, त्यांच्या गुणांचं कौतुक करण्याची त्याची वृत्ती होती. शत्रू जरी असेल तरी त्याच्यापाशी जर एखादा गुण असेल तर त्याला आपण स्वीकारला पाहिजे, अशा प्रकारची वृत्ती रामामध्ये होती. त्यामुळेच तो अनेकांना प्रिय झाला. रामेश्वरला शंकराची पूजा करताना रामाने शेवटी पुरोहित म्हणून आमंत्रित केलं. ते रावण आला, कारण रावणापाशी एक प्रचंड विद्वत्ता होती. तो खऱ्या अर्थाने एक महान तपस्वी ब्राह्मण होता आणि म्हणूनच रामाने त्याला आमंत्रित केलं. आणि त्याच्या वेळेला असं म्हणतात, श्री महादेव उवाच नमोऽस्तु रामाय सशक्तिकाय नीलोत्पलश्यामलकोमलाय किरीटहाराङ्गदभूषणाय सिंहासनस्थाय महाप्रभाय. रामाचं नेतृत्व सर्वमान्य होतं. सामान्यातल्या सामान्य वाटणाऱ्या वानरांपासून तर असाधारण बुद्धी कौशल्य असणाऱ्या नलईलापर्यंत सर्वांनाच ते मान्य झालं. सुग्रीवासारख्या राजाला, अंगदासारख्या त्याच्या महापराक्रमी पुत्राला आणि हनुमानासारख्या विद्वानाला देखील ते मान्य झालं. कारण रामामध्ये ती गुणग्राहकता होती. विविध प्रकारच्या लोकांना, समूहांना संघटित करणं आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडून असाध्य वाटणारी, अचाट वाटणारी कार्य त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून सफल करणं, यामध्ये रामाचं कौशल्य असाधारण आहे. आणि हेच कौशल्य आपल्याला जर आजच्या काळात पाहायचं असेल तर शिवप्रभूंचं उदाहरण देता येईल. शिवप्रभूंनी रोहिडेश्वर इथे जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधलं, त्यावेळी सामान्य वाटणाऱ्या मावळे आणि कातकरी मंडळीतून त्यांनी एक असाधारण सैन्य निर्माण केलं. स्वराज्याची शपथच घेतली नाही, तर स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि हे केवळ त्यांना त्या सर्वसामान्य वाटणाऱ्या मावळ्यांपाशी असणाऱ्या असाधारण निष्ठेतून आणि त्यांची शिवप्रभूवर असणाऱ्या श्रद्धेतूनच त्यांना शक्य झालं. हे खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे. क्रोधावर जो विजय मिळवू शकतो
तो सामान्यपणे चांगला नेता होतो. सत्वशील मनुष्य कधी क्रोधाच्या आहारी जात नाही. सुग्रीवांनी रामाला वचन दिलं होतं की मी सीतेचा शोध घेण्याकरता तुला मदत करीन. पण ज्यावेळी सुग्रीव आपल्या मोहामध्ये, आपल्या लोभामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आनंदाच्या क्षणांमध्ये गुंतलेला होता, त्यावेळी रामाला त्याचा राग जरी आला तरी त्यांनी आपला राग व्यक्त केला नाही. त्याला योग्य शब्दात समज दिली आणि त्याच्याकडून ते कार्य अखेर पूर्ण करून घेतलं. योग्य प्रकारचं संदेश वहन करता येणं हे खऱ्या नेत्याचं लक्षण आहे. प्रभू रामचंद्र आपले विचार नेहमी योग्य शब्दात आणि स्पष्ट शब्दात सांगू शकले. त्यांनी अकारण कोणाचाही अन्मान केला नाही, अपमान केला नाही. दिलेला शब्द न पाळणाऱ्या माणसाची कान उघडणी केली, परंतु त्याकरता त्याचा अपमान केला नाही आणि म्हणूनच सुग्रीव आणि रामाची मैत्री अतूट राहिली. एक लक्षात घ्या, रामाचं जे वैशिष्ट्य आहे ते त्याचा नीतिमार्गावर असणाऱ्या असाधारण श्रद्धेवर आहे. रामायणात एक वाक्य आहे, ज्याचा कार्यभाग नष्ट झाला आहे अशा दिनांवर जो उपकार करतो तो खरा मित्र आहे. नीतिमार्गापासून दूर गेलेल्या लोकांना जो नीतिमार्गावर आणतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो, सहाय्य करतो, तो खरा बंधू आहे. राम हा अशा प्रकारचं उदाहरण आहे की अनेकांना, अनेक पतितांना, अनेकांना मार्गभ्रमित लोकांना त्यांनी योग्य मार्गावर आणलं. त्यांच्याकडून सुद्धा वेगवेगळी कार्य साध्य करून घेतली. अनेक लक्ष्य साध्य करणारा श्रीराम त्यामुळेच एक असाधारण असा पुरुषोत्तम आहे. रामायणामध्ये त्याचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की मुख्य कार्य सिद्धीला गेले असता त्या पूर्व कार्यास विरोध न येईल अशा रीतीने दुसरीही कार्य जो करतो तो खरा नेता आहे. रावणाचा पराभव झाल्यानंतर रामाने लंकेच्या राज्याचा मोह ठेवला नाही, तर विभीषणालाच राज्याभिषेक केला. सुग्रीवाला वचन दिल्याप्रमाणे वालीच्या वधानंतर त्याचं राज्य मिळवून दिलं आणि हनुमानाशी कायम मैत्री सुद्धा केली. इतरांचं हित कसं साध्य करता येईल, आपल्या हिताचाच केवळ संकुचित विचार न करण्याची वृत्ती, त्यामुळेच राम एक महान नेता झाले. राम हा सर्वांचा राजा आणि सर्वांचा सखा आहे. सादरं शबरी दत्त फलमूलाभिलाषिणे सौलभ्य परिपूर्णाय सत्वोद्रिक्ताय मंगलम. शबरी सारख्या सामान्य स्त्रीला सुद्धा तो जवळ करू शकतो. तिच्यामध्ये आणि रामामध्ये असणारं व्यक्तिमत्वाचं, स्थानाचं बंधन आणि दूरत्व तो सहजपणे कमी करतो. त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नावेने नेणाऱ्या केवटाला देखील तो मित्र मानतो. उष्टे बोर असो अथवा सामान्य प्रकारची सेवा असो, त्या सर्व सेवा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तो मनापासून प्रेम करतो, त्यांना आदराने वागवतो आणि म्हणून छोटेसे दगड आणणारी खार सुद्धा रामाला प्रिय होते आणि अखेर अजरामर होते. हेच रामाचं एक नेता म्हणून, एक मित्र म्हणून, एक राजा म्हणून खरं वैशिष्ट्य आहे. मग रामाने दिलेला शब्द कशा कशा प्रकारे पूर्ण केला याची अनेक उदाहरणं आपल्याला रामायणात ठिकठिकाणी पाहता येतात, अनुभवास येतात. त्यामुळेच एक जो तुळशीदासांचा दोहा आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. सुग्रीव असो, विभीषण असो, ज्याला कोणाला रामाने वचन दिलं, शब्द दिला, तो त्यांनी नेहमीच पूर्ण केला आणि त्यामुळे त्यांना मित्र संपादन करण्यात कोणतीही अडचण आली नाही, कोणताही प्रत्यवाय आला नाही. श्रीरामांनी आपल्या गुणांनी आणि स्वभाव सामर्थ्याने अनेक मित्र संपादन केले. त्या मित्रांसोबत कायम मैत्रीच केली नाही, तर त्यांचा उद्धार करण्याकरता, त्यांचा विकास करण्याकरताही प्रयत्न केले. वनात असताना वानर आणि विविध वन्य जमातीच्या व्यक्ती समूहांना त्यांनी जवळ केलं. अनेक राजे आणि गणप्रमुख रामाचे अनुयायी मित्र झाले आणि त्यामुळे रामाचं राज्य यावं असं प्रत्येकाला वाटू लागलं. सुग्रीव आपल्या मित्राला रामाचा गौरव करताना म्हणतो, मित्र संपादन करणे सुलभ आहे, पण त्यांच्याशी सख्य कायम करणे मात्र कठीण आहे. कारण अंतःकरण कधी स्थिर नसतात. अल्प स्वल्प कारणाने सुद्धा लोकांमधलं प्रेम नष्ट होतं. परंतु रामाचं वैशिष्ट्यच काय ते हे आहे की तो छोट्याशा स्वार्थाकरता मैत्री टाकून देत नाही. काही किरकोळ कारणामुळे एखाद्याचा राग आला म्हणून त्याच्याशी शत्रुत्व घेत नाही. हेच रामाचं खरं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारचा मैत्रभाव असणारा राजा नेहमीच यशस्वी असा पराक्रमी सम्राट होतो. त्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचं देता येईल. चंद्रगुप्ताने जेव्हा नंदराजाच्या विरोधात मोहीम सुरू केली, त्यावेळेला आसपास असणाऱ्या अनेक लहान सहान गणराज्यांना आणि त्यातल्या राजांना, प्रमुखांना, गणप्रमुखांना आपला मित्र केलं आणि एक सशक्त मोठं एकसंघ असं सैन्य निर्माण केलं. त्यामुळेच त्याला सम्राट होता आलं. सीताहरणाच्या प्रसंगी रामाला विलक्षण दुःख झालं. आपल्या प्रिय पत्नीला कोणी पळवून दिलं ही कल्पना त्याला अशक्य वाटली. ती त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडची होती, परंतु त्यामुळे तो खचून गेला नाही. खऱ्या नेत्याचं हेच वैशिष्ट्य आहे.
की जो शोकामुळे संतप्त होतो, परंतु स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. आणि म्हणून रामायणात म्हटलं आहे, शोक धैर्याचा नाश करतो. शोक शिकलेल्या आणि विद्वान माणसाला पाशी असलेल्या शास्त्रविद्येचा नाश करतो. शोक सर्व गुणांचा नाश करतो आणि म्हणून शोकासारखा दुसरा शत्रू नाही. या शोकावर विजय ठेवणं, या शोकाला आपल्या अंकित ठेवणं, हे खऱ्या नेत्याचं, खऱ्या राजाचं खरं वैशिष्ट्य आहे. भीरुता हा आणखीन एक दुर्गुण आहे. जो भित्रा असतो तो काहीच चांगलं करायला साहस करत नाही. रामायणात असं म्हटलं आहे, जो भित्रा असतो, ज्याच्या अंगी पराक्रम नसतो, तो दैवाच्या मागे लागतो. वीर आणि प्रतिष्ठित पुरुष दैवाची कास धरून स्वस्थ बसत नाही. खरी गोष्ट आहे. विक्लवो वीर्यहीनो यः स दैवम अनुवर्तते वीरा संभावितात्मानो न दैवम पर्युपासते. अगदी खरं आहे. दैवावर विश्वास ठेवून स्वस्थ बसायचं कारण काय? देगा देवा खटल्यावर असं म्हणायचं कारण काय? जे जे मला हवं आहे ते माझ्या पराक्रमातून, प्रयत्नातून मी मिळवू शकत नाही का? ते मिळविण्याचा मी प्रयत्न करू नये का? अशा प्रकारची भावना ज्या व्यक्तीमध्ये असतो, तो व्यक्ती साधारणपणे मोठं यश प्राप्त करू शकतो. याचं आणखीन एक उदाहरण देता येईल राणा रणजित सिंगांचं. राणा रणजित सिंगांना खरं पाहिलं तर अनेक प्रकारच्या संकटांनी, आव्हानांनी घेरलेलं होतं. परंतु असं असून सुद्धा त्यांनी शिखांचं एक मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं. ते केवळ दैववादी नव्हते, तर उलट ते पुरुषार्थवादी होते. जो पुरुष आपल्या पराक्रमाने दैवाचा निराश करण्यास समर्थ असतो, त्याचा दैवाने कार्यनाश झाला तरी तो खचून जातो. कधी कधी त्यांचा पराभव झाला, त्यामुळे ते मागे हटले नाहीत. उलट त्या पराभवातून काहीतरी नवीन शिकता येईल आणि पुढे जाता येईल, अशाच प्रकारची त्यांची भावना राहिलेली आहे. चर्चिल यांचं आणखीन एक उदाहरण देता येईल. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होतं. इंग्लंडमधील लोकांना आता आपण हरणार अशा प्रकारची भीती वाटत होती. पण चर्चिल सारखा नेता मिळाल्यानंतर मात्र त्यांच्या मनोवृत्तीत मोठा बदल घडून आला. ते यशस्वी राष्ट्र झालं, हे एका नेतृत्वामुळे. चर्चिल यांचं एक वाक्य आहे, फिअर इज अ रिॲक्शन, करेज इज अ डिसिजन. भिणं ही प्रतिक्रिया आहे हो, निर्णय घेणं ही खरं माणसाचं लक्षण आहे. आणि म्हणून चर्चिल पुढे असं म्हणतात, इन वॉर रिझोल्युशन, इन डिफीट डिफायन्स, इन विक्ट्री मॅग्नॉनिमिटी, इन पीस गुडविल. हे सर्व गुण ज्या व्यक्तीमध्ये आहे, तो चांगला नेता होतो, तो यशस्वी नेता होतो. रामाचं नेतृत्व यशस्वी आहे याचं कारण हेच आहे. आणि मग रामाचा कशावर विश्वास आहे? तर तो राजधर्मावर त्याचा विश्वास आहे. रामायणात एक वाक्य आहे, राजमुला प्रजा सर्वा राजा धर्म सनातना. सर्व प्रजा राजमुलक असते. जसा राजा वागतो, जसं राजाचं वर्तन असतं, तसंच प्रजेचं वर्तन. जशा राजाच्या वृत्ती असतात, प्रवृत्ती असतात, मनोवृत्ती असतात, तशीच प्रजेची मनोवृत्ती असते. आणि म्हणून राजांनी नेहमी प्रामाणिक आणि आदर्श स्वरूपाच्याच गुणांचा स्वीकार केला पाहिजे. कारण जो राजा धर्मावर विश्वास ठेवतो, धर्मभावनेने समाजाचं नियंत्रण करतो, तो जास्त यशस्वी असतो. आणि म्हणून पुढे असं रामायणात म्हटलं आहे, धर्मापासून अर्थलाभ होतो, धर्मापासून सुख प्राप्त होते, धर्मापासून सर्व यश प्राप्त होतो. हे जग धर्माच्याच आश्रयावर आहे. ज्याचा त्या काळाच्या धर्मावर विश्वास आहे, त्या काळाच्या विकासाकरता जो धर्म आवश्यक आहे, त्या विकासा धर्मावर ज्याचा विश्वास आहे, तो राजा समाजाला पुढे नेत असतो. राजाचे मंत्री, सहकारी जशा प्रकारचे वागतात, जशा प्रकारचा सल्ला त्याला देतात, त्या प्रकारचं यश त्या राजाला मिळतं. आणि म्हणून सभासदांचं कर्तव्य नेहमीच राजा समोर योग्य आणि विवेकपूर्ण माहिती देणं, योग्य सल्ला देणं आणि त्याची गरज पडल्यास कानं उघडणी करणं अत्यंत आवश्यक असं कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने पाळलं पाहिजे. रामायणात असं म्हटलं आहे, जे सभासद एखादी गोष्ट जाणूनही स्वस्थ बसून राहतात, बोलणे प्राप्त झाले असतानाही बोलत नाहीत, ते खोटे बोलणारे असतात. जो मंत्री राजाला योग्य सल्ला देत नाही, जो सहकारी आणि अनुयायी राजाला वाईट कृत्यांपासून प्रवृत्त करत नाही, तो राजाला दुर्मार्गालाच नेत नसतो, तो विनाशाकडे नेत असतो. आणि म्हणून आदर्श सल्लागारांची नेहमीच आवश्यकता असते. आयसेनहॉवर हे अमेरिकेचे एक अत्यंत यशस्वी आणि कुशल सेनानी. त्यांची लष्करी नीतीचं एक वैशिष्ट्य होतं की ते आपल्या सैनिकांकडून, अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती प्राप्त करायचे, त्यांना विश्वासात घ्यायचे आणि मगच व्यूहरचना करायचे. त्यामुळे ते अधिक यशस्वी झाले. राम वानरांना म्हणतो, मित्रांचा निरंतर अभ्युदय व्हावा अशी इच्छा करणाऱ्या बुद्धिमान आणि विचार समर्थ पुरुषाने कार्याविषयी संदेह प्राप्त झाला असता मित्रांना उपदेश करणे नेहमीच योग्य आहे. लक्षात ठेवा, आपल्या अनुयायांना चांगल्या मार्गाचा उपदेश करणं, त्यांच्याकडून चांगले विचार ऐकून घेणं, विचारांचं आदान प्रदान करणं, हे खऱ्या अर्थाने चांगल्या नेतृत्वाचं लक्षण आहे. रावणाला अशा कठीण प्रसंगी योग्य सल्ला मिळाला नाही असं नाही. त्याच्या अनेक सहकार्यांनी, मंत्र्यांनी सीताहरणाचा हा मार्ग चुकीचा आहे, हा निर्णय अयोग्य आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. कुंभकर्णाने आणि मारीचानी तर त्याला सांगितलं, यामुळे तू सगळ्या देशाचा, संपूर्ण राक्षस कुलाचा विनाश करतील. तू अजूनही हा निर्णय वापस घे.
पण रावणाने तो चांगला सल्ला ऐकला नाही. त्यामुळे लंकेचा विनाश झाला. एका मोठ्या राक्षस कुलाचा विनाश झाला. याचं आणखीन एक आजच्या काळातलं उदाहरण देता येईल श्री गद्दाफी यांचं. जो राजा आपल्या प्रजेचं योग्य प्रकारे पालन करत नाही, त्या राजामुळे त्या प्रजेवर, त्या राज्यावर अनेक प्रकारची संकट येतात. राजा जर दुर्वर्तनी निघाला तर लोकांना अकालीच अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. समाजाचा विनाश होतो. मोहम्मद गद्दाफी यांचं एकंदरीतच वर्तन त्यांच्या समाजाप्रती, त्यांच्या देशाप्रती अत्यंत अयोग्य स्वरूपाचं राहिलं. त्याची शिक्षा त्या देशाला मिळाली. तो देश आजही प्रगतीपथावर येऊ शकला नाही. अशांतता, अस्वस्थता यामुळे तो देश पीडित आहे. कमोडोस सीझरचं आणखीन एक उदाहरण दिलं आहे. रामायणात एक वाक्य आहे, राजा हा कर्ता, रक्षक तसेच सर्व जगाचा, सर्व देशाचा पिता आहे. राजाच काळ आणि युग आहे. हे सगळं जग राजामुळे असतं. आणि म्हणून राजांनी नेहमी स्थळ, काळ आणि परिस्थितीचा योग्य विवेकपूर्ण विचार करून समाजाला पुढे नेण्याकरता दिशा दिली पाहिजे. परंतु काही राजे, काही समाजप्रमुख, काही नेते याला अपवाद असतात. ज्यांच्या चित्ताला ज्ञानाचा संस्कार झाला नाही, जे अनितीच्या ठिकाणी आसक्त झाले असतात, अशा राजांची प्राप्ती झाली की त्या समृद्ध आणि संपन्न नगरांचाही विनाश होतो. रोम सारख्या महान साम्राज्याचा विनाश कमोडोस सीझर आणि निरो सारख्या नालायक आणि अपात्र राजांच्या दुष्कृत्यांमुळे झाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राजाचं एक वैशिष्ट्य असं असलं पाहिजे की त्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. जो नेता, जो प्रमुख योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन समयाचं महत्व जाणतो, परिस्थितीला समजून घेतो आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, तो सामान्यपणे अधिक यशस्वी होतो. योग्य निर्णय घेण्यासाठी अचूक आणि योग्य संधी आणि समयाची निवड करणं हे प्रत्येक राजाचं, प्रत्येक सेनानीचं, प्रत्येक नेत्याचं, प्रत्येक राष्ट्रप्रमुखाचं कर्तव्य आहे. रामचंद्रांनी याचं भान ठेवलं आणि म्हणून ते अधिक यशस्वी झाले. काळ निघून गेला, योग्य संधी सुटून गेली की मग घेतलेल्या निर्णयाचा अपेक्षित लाभच होत नाही. म्हणून रामायणात म्हटलं आहे, जो योग्य काळ निघून गेला असता मित्र कार्यांकरता प्रयत्न करतो, त्यांनी कितीही मोठं कार्य केलं तरी मित्र कार्य सिद्धीस नेल्याचं त्याला फळ प्राप्त होत नाही. समाज हिताचं तो कार्य करू शकत नाही, कारण समयाचा ज्याला आकलन झालं नाही, जो योग्य वेळेचा योग्य लाभ उठवू शकत नाही, त्याच्यात नेतृत्व गुणांचा अभाव असतो. मग एक लक्षात घ्या की राजाने आपल्या कुलाचा, आपल्या अनुयायांचा, आपल्या समाजाचं रक्षण केलं पाहिजे. जो राजा किंवा त्याचा अनुयायी, त्याचा मंत्री कुलाचा भेद करतो, आपल्या समाजाचा भेद करतो, तो त्या संपूर्ण देशाचा, समाजाचा विनाशाला कारणीभूत ठरतो. विभीषणामुळे संपूर्ण राक्षस कुलाचा विनाश झाला. आणि म्हणून इंद्रजित विभीषणाला रामायणात म्हणतो, जे स्वकीय पक्ष सोडून शत्रू पक्षाचा स्वीकार करतात, जो स्वपक्षाचा नाश झाला असता त्याचाही विनाश शत्रू पक्षाकडून होतो. अशी अनेक उदाहरणं इतिहासात आपल्याला पाहायला मिळतील की लोकांनी आपल्या देशाचा त्याग केला, आपल्या देशाच्या हिताचा त्याग केला आणि शत्रू पक्षाला मिळाले. अशा लोकांच्याकडून त्या देशाचा, त्या समाजाचा, त्या राज्याचा तर नाश झालाच, परंतु त्यासोबत त्यांचाही नाश झाला. याची अशा उदाहरणांची काही कमतरता इतिहासात नाही. राजा अंभी असेल, केवळ राज्यमोहानी त्यांनी अलेक्झांडरला मदत केली आणि त्यामुळे संपूर्ण एका भारतासारख्या साम्राज्याचा विनाशाला आणि अलेक्झांडरच्या विजयाला तो कारणीभूत झाला. योग्य प्रकारचा सल्ला हे खऱ्या अर्थाने एखाद्या समाजाला, संस्थेला, संघटनेला, देशाला पुढे नेणारं महत्वाचं असं एक साधन आहे. म्हणून रामायणात म्हणताय, मंत्रमूलमच विजय प्रवदंती मनस्विना. ज्या मसलतीवर अवलंबून, मसलतीवर अवलंबून असतो. विजय हवा असेल तर योग्य सल्ला आणि योग्य निर्णय घेण्याची आपली क्षमता असली पाहिजे. विचारी लोक याच पद्धतीने असं काम करतात. श्रीरामांनी युद्ध करण्यापूर्वी आपल्या सर्व सहकार्यांचा, सेनान्यांचा योग्य सल्ला घेतला, त्यांच्याशी चर्चा केली आणि हे युद्ध आपण कशा प्रकारे जिंकू शकतो, रावणासारख्या बलाढ्य राजाचा पराभव कसा करू शकतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण युद्ध हा त्यांच्याकरता अखेरचा पर्याय होता. योग्य सल्ला योग्य निर्णयातूनच प्राप्त होतो आणि योग्य निर्णय हा समाजाला, देशाला कठीण प्रसंगातून पुढे जाण्याकरता मदत करतो. हे रामायणातल्या रामाच्या निर्णयातून आपल्या लक्षात येईलच. आपले सल्लागार उत्तम असावेत आणि त्या उत्तम सल्लागारांचा आपण वापर कसा करू शकतो याच्याकरता शिवप्रभूंचं आणखीन एक उदाहरण देता येईल. त्यांच्याकडे अष्टप्रधान मंडळ होतं. या अष्टप्रधान मंडळांच्या माध्यमातून त्यांनी आपलं राज्य उत्तम प्रकारे चालविण्याचा प्रयास केला. रामायणात आणखीन एक वाक्य आहे, एक श्लोक आहे, नसा सभा यत्र न संती वृद्धा, वृद्धा न ते येन वदंती धर्मम, नासौ धर्मो यत्र न सत्यम अस्ति, न तत् सत्यम यच्छ लेनानुविद्धम. खरं आहे, ज्यामध्ये वृद्ध मंडळी नाहीत, हुशार, विद्वान, आणखी अनुभवी मंडळी नाहीत, सभाच नाही, जे धर्माला अनुसरून बोलत नाहीत,
ते खऱ्या अर्थाने योग्य सल्लागार किंवा मंत्री नाही. ज्यामध्ये सत्य नाही तो धर्मच नाही आणि ज्यात कपट आहे ते सत्य नाही. अशा प्रकारची स्थिती कोणत्याही मंत्रिमंडळापुढे, कोणत्याही सभासदांपुढे येऊ नये आणि आली तर त्यांनी त्याच्यात विवेकच दाखविला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. गोल्डा मायर यांचं एक उदाहरण तुम्हाला देता येईल. त्या अत्यंत कठोर आणि अत्यंत कणखर अशा नेतृत्वाचा तो एक आदर्शच मानला पाहिजे. परंतु आपले सर्व निर्णय घेताना त्यांनी सहकारी, मंत्री आणि सेनानी यांचाच नेहमी सल्ला घेतला आणि एकदा निर्णय घेतल्यावर त्याचं त्यांनी कठोरपणे अंमलबजावणी केली आणि त्यामुळेच त्यांना अनेक अवघड अशा प्रसंगांमधून इस्रायलला पुढे नेता आलं, यश मिळवून देता आलं आणि त्या एक अजेय नेत्या म्हणून जगप्रसिद्ध झाल्या. श्री लिंकन यांचं आणखीन एक उदाहरण देता येईल. लिंकन एक धडाडीचे आणि स्पष्टवक्ते नेते होते. ते आपल्या शब्दांवर नेहमी ठाम असत. त्यामुळेच त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. अमेरिकन गृहयुद्धामध्ये त्यांची ही प्रामाणिक आणि स्वच्छ नेतृत्व वृत्ती, आपला निर्णय सहजपणे लोकांना समजून सांगण्याची त्यांची हातोटी, यामुळेच गृहयुद्धात अमेरिका वाचली. आणखीन अमेरिका पुढे जाऊ शकली, एक एकसंघ राष्ट्र निर्माण होऊ शकतात. नेल्सन या इंग्लिश सेनानीचं आणखीन एक उदाहरण मला देता येईल. नेल्सननी नेपोलियन विरुद्ध युद्ध जिंकलं, पण त्यांनी त्याचं श्रेय स्वतःकडे घेतलं नाही, तर त्यांनी ते आपल्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना दिलं. तो खऱ्या अर्थाने एक उत्तम सेनानी होता, कारण तो म्हणायचा मी प्रथम सैनिक आहे आणि नंतर सेनापती आहे. प्रत्येक युद्धात तो सैन्य आणि त्यांचे संगोपन योग्य प्रकारे झालं पाहिजे याच्याकरता जातीने काळजी घ्यायचा. त्याचा उत्तम प्रभाव त्या सैन्याच्या मनोबलावर होत होता. शौर्य आणि धाडस यांचा तो खऱ्या अर्थाने प्रतीक होता. आणि म्हणून असं म्हटलं जातं की खरा नेता कोण? जो समाजाला, आपल्या अनुयायांना जे काही सांगतो त्याचं स्वतः प्रत्यक्ष आचरण करतो. रामायणात एक वाक्य आहे, यथाही कुरुते राजा प्रजा स्तमुनो वर्तते. जसा राजा करू लागतो तसेच लोक अनुसरण करतात, तसंच वागतात. आणि म्हणून राजाचं वर्तन हे पूर्णपणे संदेहाच्या पलीकडचं पारदर्शक असलं पाहिजे. जॉर्ज वॉशिंग्टन हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. रामायणात एक वाक्य आहे, ज्याप्रमाणे शरीराचे हिताहित पाहण्याची दृष्टी नेहमी तत्पर असते, त्याचप्रमाणे सत्य आणि धर्म यांची प्रवृत्ती करणारा राजा राष्ट्रहिताविषयी नेहमी दक्ष असतो. वॉशिंग्टन यांनी अनेक कठोर निर्णय घेतले, परंतु तसे करताना त्यात कुठेही स्वार्थाचा लवलेश नव्हता आणि त्यामुळेच अमेरिकन प्रजेने त्यांना नेता म्हणून निवडलं. जेव्हा त्यांच्या चारित्र्य संपन्न आणि नेतृत्व गुणांवर प्रभावित होऊन लोकांनी त्यांना म्हटलं तुम्ही आमचे राजा व्हा, तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगितलं की नाही, मी तुमच्या आकांक्षांचे प्रतीक जरूर आहे, पण मला राजा व्हायचं नाही. खरा सेनानी, खरा राजा, खरा नेता हा असाधारण दर्जाचा नेता असतो, कुशल नेता असतो आणि प्रसंगोत्पात योग्य निर्णय घेण्याची त्याची क्षमता असाधारण असते. तो विलक्षण तेजस्वी असतो. थोरले बाजीराव पेशवे हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या संपूर्ण जीवनकालात ते 39 युद्ध लढले, पण एकदाही त्यांना पराभूत व्हावे लागलं नाही. याचं कारण त्यांच्या पराक्रमासोबतच त्यांच्या अनुयायांचा, त्यांच्या अधिकाऱ्यांचा, त्यांच्या सैन्याचा त्यांच्यावर असणारा असाधारण विश्वास आहे. कठीण प्रसंग त्यांच्यावरही आले, पण ते खचून गेले नाही. म्हणूनच बाजीराव पेशवा हा एक महान सेनानी मानला जातो. थॉमस जेफरसनचं एक उदाहरण देता येईल. ते नेहमीच राष्ट्रनिष्ठेला प्राधान्य देत राहिले. त्यांनी आपल्या समाजाला, आपल्या देशाला प्राधान्यक्रमावर ठेवलं, अग्रक्रमावर ठेवलं आणि त्यामुळेच त्यांनी सांगितलं की या अमेरिकेकरता, अमेरिकन समाजाकरता माझं आयुष्य मी प्राणपणाला लावी. त्यांनी लोकशाहीचा जाहीरनामा दिला. समाजाची सत्ता राहिली पाहिजे. समाज हाच सत्तेच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याची क्षमता आपल्या राज्य व्यवस्थेत असली पाहिजे. अशा प्रकारची उत्कट भावना त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून ते अजरामर झाले. मग चांगला नेता कोणता? जो पराक्रम, उत्साह, बुद्धी, प्रताप, सुशीलता, मधुरवाणी, नीती यांच्याही परिपूर्ण असतो. ज्याला नीती अनितीचं योग्य ज्ञान असतं, गांभीर्य, चातुर्य, धैर्य आणि साहस या गुणांनी तो परिपूर्ण असतो. रामायणात असा नेता आहे हनुमान. या पराक्रमी पवनपुत्रांनी आपल्या पराक्रमाच्या आणि तेजाच्या साह्याने संपूर्ण रामायणच नव्हे तर त्यानंतरच्या कितीतरी अनेक ग्रंथांवर प्रभाव केलेला आहे. जो साहसी असतो, जो निष्ठावान असतो, तोच उत्साहाने परिपूर्ण असतो आणि जिथे उत्साह असतो तिथे परम वैभव आणि सुख आणि संपत्ती असतेच. त्याचं आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला देता येईल, सुएझ कालव्याचं. फर्दिनांद लॅप्लेस या नावाच्या माणसाने सुएझ कालव्याचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्यांनी निरीक्षण प्रयत्न केले. इजिप्तच्या सुलतानाला त्यांनी त्याकरता केवळ समजवलंच नाही, तर त्याला सांगितलं की याच्यातून इजिप्तचा सुद्धा प्रचंड लाभ होणार आहे. लोकांना वाटलं तो सुएझचा कालवा कधीच बांधणं शक्य नाही, कारण तो अत्यंत कठीण जागी आहे. परंतु अथक परिश्रमातून फर्दिनांदला सुएझचा कालवा बांधता आला. जगाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकण्याची क्षमता या एका कालव्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा उत्साह ज्या नेत्यामध्ये असतो तो कठीण प्रसंगातही यशस्वी होऊ शकतो.
राजाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की तो परवशतेला, पारतंत्र्याचा नेहमी धिक्कार करतो, द्वेष करतो. त्याला स्वतंत्र राहायला आवडतो. आपला समाज स्वतंत्र राहायला पाहिजे यावर त्याचा विश्वास असतो. लोकमान्य टिळकांचं एक उदाहरण देता येईल. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच या भावनेने प्रेरित झालेल्या लोकमान्य टिळकांनी आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये एक चैतन्य निर्माण केलं. परवशतेचा धिक्कार केला पाहिजे हे जे रामायणातलं वाक्य आहे, "धिगस्तु परवश्यताम", ते लोकमान्यांनी आचरणात आणून समाजाला पटवून दिलं आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने समाजाचे नेते झाले. समाज म्हणजे कधीच दुर्बळ लोकांचा संघ नाही. कारण या दुर्बळ लोकांना, अनाथ लोकांना जेव्हा एकत्र आणण्याची क्षमता राजामध्ये असते, त्यावेळेला खऱ्या अर्थाने समाजाची निर्मिती होते. आणि म्हणून रामायणात म्हटलं आहे, "दुर्बलस्य तो नाथस्य राजा भवती वैबल". दुर्बल समाजाचं, असंघटित घटकांचं, उपेक्षित लोकांचं खरं वैभव काय आहे? खरं शक्तिशाली केंद्र कोणतं आहे? तर तो चारित्र्यवान नेता आहे. ज्या नेत्यापाशी दायित्व, सत्याश्रय, न्यायप्रियता, वस्तुनिष्ठता, विवेक, प्रभावी व्यक्तिमत्व आणि व्यक्तिगत संबंधांना संगोपन करण्याची प्रामाणिक वृत्ती आहे, तळमळ आहे, असा राजा समाज कितीही कमकुवत असला, कितीही कमजोर असला तरी त्याला पुढे नेऊ शकतो. त्या समाजाच्या माध्यमातून असाधारण गोष्टी साध्य करू शकतो. खऱ्या राजाचं वैशिष्ट्यच एक आहे, खऱ्या नेत्याचं वैशिष्ट्य आहे की तो परिवर्तन करणारा असतो. त्याचा परिवर्तनावर, बदलावर, प्रगतीवर विश्वास आहे. जो धोरणात्मक दूरदृष्टी ठेवू शकतो आणि अनुयायांच्या क्षमतेचा विकास करू शकतो. संपूर्ण समाजात एकत्वाची भावना प्रस्थापित करू शकतो. अशा समाजावर, अशा नेतृत्वावर त्या समाजाचा विश्वास असतो. आणि त्यामुळे तो नेता त्या समाजाच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो. सिंगापूरचे माजी अध्यक्ष श्री ली हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. सिंगापूर एक मागासलेलं छोटंसं बेट होतं. परंतु त्याला वैभवाच्या आणि प्रगतीच्या पथावर सर्वोच्च शिखरावर नेण्याचं श्रेय या एका माणसाला दिलं जातं, ते त्याच्या नेतृत्व गुणांमुळे. आणि म्हणून रामायणात म्हटलं आहे, पर्वतापासून ज्याप्रमाणे नद्या उत्पन्न होत असतात, त्याप्रमाणे संपादन केलेल्या सर्वत्र वृद्धिंगत झालेल्या द्रव्यापासून सर्व कार्य सिद्ध. द्रव्य निर्मिती, संपत्ती आणि संपदा निर्मिती हे राजाचं, नेत्याचं वैशिष्ट्य आहे, खरं कार्य आहे. आणि त्या कार्यातूनच साम्राज्याचा, राज्याचा विकास होतो, समाजामध्ये समृद्धी, आनंदाचं वातावरण निर्माण होतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. चांगले राजे सामान्य जनतेसाठी सतत प्रयत्न करतात. त्यामुळेच ते समाजाच्या आणि इतिहासाच्या स्मरणात राहतात. कृष्णदेवराय या राजाचं उदाहरण आणि याचं नाव समाजाच्या कायम लक्षात आहे. तो एक महान राजा म्हणून याचं कारण ते समाजाभिमुख होते. श्री रुझवेल्ट यांना जेव्हा अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळाली, त्यावेळेला अमेरिकेची अर्थव्यवस्था जवळपास कोसळलेलीच होती. परंतु बिग डील सारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं पुनरुत्थान केलं, पुनर्रचना केली आणि अमेरिकेला पुन्हा वैभवाच्या श्रेष्ठ शिखरावर पोहोचवून ठेवलं. हे खऱ्या नेत्याचं कर्तव्य आहे, खऱ्या नेत्याचं उदाहरण आहे. आणि म्हणून रामायणातला एक श्लोक सांगतो, "धर्माने राजाला राष्ट्र प्राप्त होत असून धर्माच्याच योगाने तू प्रजेचे परिपालन करण्यास समर्थ होतो." धर्माच्याच योगाने राजा सर्व भयाचे निवारण करणारा होत असल्यामुळे शरण जाण्यास योग्य असतो. जो राजा स्वतः धाडसी असतो, साहसी असतो, पराक्रमी असतो आणि ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि दूरदृष्टी आहे, त्याला प्रजा शरण जाते आणि त्याच्याच माध्यमातून प्रजेचा, समाजाचा, देशाचा उद्धार होतो. आणखीन एक उदाहरण देता येईल, ते म्हणजे एखाद्या पराक्रमी पुरुषाचं की जो खऱ्या अर्थाने नेता आहे, श्री रोमेल यांचं. रोमेल यांचं उदाहरण फार उत्तम आहे. कारण जर्मनीचे सेनानी म्हणून कार्य जेव्हा ते आफ्रिकेत करीत होते, त्यावेळी त्यांच्यापाशी असणारी साधनं मर्यादित होती. परंतु असं असून सुद्धा त्यांनी संपूर्ण इंग्लिश सैन्याला जेरीस आणलं होतं. रामायणामध्ये अशा प्रकारच्या नेत्याचं, अशा प्रकारच्या युद्धाचं वर्णन करताना म्हटलं आहे, "परस्य वीर्यं स्वबलं च बुद्धा, स्थानं क्षयं चैव तथैव वृद्धिं, तथा स्वपक्षे दृश्यम बुद्ध्या वरेदत्तक्षम स्वामी हितं च मंत्री". जो पुरुष आपल्या शत्रूचे आपले बळ जाणतो, शत्रू आणि सैन्याची स्थिती, वृद्धी, क्षय याचा बुद्धिपूर्वक विचार करतो, धन्याचे हित कशात आहे ते योग्य रीतीने त्याला सांगतो, तो खरा मंत्री, तो खरा सेनानी. रोमेल यांना शत्रूच्या क्षमता आणि मर्यादांची नेमकी जाणीव होती आणि म्हणूनच ते उत्कृष्ट सेनानी होऊ शकले. चांगली संघटना निर्माण करता येणं हे राजाचं खरं वैशिष्ट्य आहे. हे खऱ्या नेत्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून राजाचं किंवा नेत्याचं खरं कार्य कोणतं असेल, तो उत्तम दर्जाची संघटना निर्मिती करणं. याबद्दल रामायणात म्हटलं आहे, कोणत्याही कार्याला आरंभ करण्याच्या वेळी त्याच्या फळासंबंधी उत्कृष्ट निकृष्ट भाव आणि गुणदोष जो जाणत नाही, त्याला मूर्ख म्हणावं. चांगला नेता आपण ज्या प्रकारचं कार्य अंगीकृत करणार आहोत, त्याचा अगोदर विचार करतो. त्याच्या योग्यतेचा, त्याच्या सफलतेचा विचार करतो. त्याबद्दल विवेकी दृष्टिकोन ठेवतो आणि म्हणून तो संघटनेला चांगल्या प्रकारे संघटित आणि निर्माण करू शकतो. संघटनेची बांधणी करू शकतो. द अचिव्हमेंट्स ऑफ एन ऑर्गनायझेशन आर द रिझल्ट ऑफ कंबाईन एफर्ट्स ऑफ ईच इंडिव्हिज्युअल. सर्व अनुयायांच्या सांघिक प्रयत्नातूनच संघटना निर्माण होते. पण हे सांघिक प्रयत्न एका दिशेने व्हावे.
एका पद्धतीने व्हावं याकरता राजानेच प्रयत्न करायचे असतात, नेत्याने प्रयत्न करायचे असतात. ज्या समाजात अराजकता असते त्या समाजाचा विकास होऊ शकत नाही. जेव्हा राजा आपल्या कर्तव्याला मुकतो, आपल्या कर्तव्यापासून दूर जातो, तेव्हा त्या समाजात अनास्था आणि अराजक निर्माण होतो. अनेक आफ्रिकन देशांचं उदाहरण देऊन ही गोष्ट सिद्ध करता येईल. त्यांच्यापाशी साधन विपुलता आहे. ते संपन्नतेच्या मार्गावर जाऊ शकले नाही. ते मागेच राहिले. याचं कारण त्या देशातली अराजकता, अनास्था आणि त्या अनास्थेला कारणीभूत झालेलं दुर्दैवी नेतृत्व. आणि म्हणून रामायणात म्हटलंय, नाराजके जनपदे योगक्षेम प्रवर्ते. सुव्यवस्थित राज्यपद्धती नसलेल्या देशात लोकांचा योगक्षेम म्हणजे सुख आणि आनंद कधीच कायम निवास करीत नाही. नायजेरिया सारख्या देशाचं उदाहरण देता येईल. बोको हराम नावाच्या एक अतिरेकी संघटनेने ह्या देशाची पूर्णपणे विपन्नावस्था केली आहे. कारण अशा देशांमध्ये समाजाचा उद्धार आणि विकास होऊ शकत नाही. ज्या देशांमध्ये अराजक असतं त्या देशामध्ये लोक आनंदाने सुखाने जगू शकत नाही. आपल्या संपत्तीचं, आपल्या वैभवाचं प्रदर्शन करू शकत नाही. नेहमी दहशतीच्या आणि दडपणाच्या वातावरणात राहतात. अशा देशामध्ये शांतता आणि विकास तरी कसा होईल? एक अजून महत्वाची गोष्ट, राजाने असेच अनुयायी निर्माण केले पाहिजेत की ज्यांच्यावर विश्वास ठेवला तर त्यांचा विनाश होणार नाही, त्यांची प्रगतीच होईल आणि त्या विश्वासाला ते नेहमी जागतील. बरेच वेळा राजाचे अनुयायी त्याच्या विश्वासाचा घात करतात, त्याचा वेगवेगळ्या प्रकारे विनाश करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राजाचाच नव्हे तर राज्याचाही विनाश होतो. ज्यांनी पूर्वी आपल्यावर उपकार केले आहेत अशा लोकांच्या उपकारांना विसरणं, त्यांना योग्य कामात मदत न करणं, उलट त्यांचा अपकार करणं, त्यांचा विश्वासघात करणं, हे एका अधम पुरुषाचं लक्षण आहे असं रामायणात म्हटलंय. ब्रुटस हा सीझरचा विश्वासपात्र सखा, त्याचा पुत्रवत होता. त्यानेच सीझरचा विश्वासघात केला आणि सीझरचा वधही केला. जगात कधी ब्रुटस सारखे अनुयायी कोणत्याही राजाला मिळू नये. तिसरा नेपोलियन हा जर्मन फ्रँको युद्धामध्ये फ्रान्सचा सेनानी होता, परंतु त्याला दूरदृष्टी त्याच्यामध्ये नव्हती. तो काळाचे पावलांना ओळखू शकला नाही. तो योग्य निर्णय घेण्यास असमर्थ ठरला, योग्य नियोजनात असमर्थ ठरला आणि त्यामुळे तो नेता म्हणून अपयशी ठरला. एक लक्षात घ्या, रामायणातलं वाक्य फार महत्वाचं आहे. कालो ही दुरतिक्रमः, काळाचे अतिक्रमण करणं ही गोष्ट दुसाध्य आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ निघून गेली की कोणतेही सत्कर्म करता येत नाही. नेपोलियनला योग्य प्रकारे फ्रान्सच्या सैन्याचं व्यूहरचनेचं नियोजन करता आलं नाही. तो एका गैरसमजात राहिला की आपण फार श्रेष्ठ आणि पराक्रमी आहोत आणि त्यामुळे तो काळाच्या पावलांना ओळखू शकला नाही आणि त्यामुळे फ्रान्सचा पराभव झाला. अविचारी नेतृत्व तर समाजाला नेहमीच अपयशाकडे आणि पराभवाकडे नेत असतं, समाजाच्या विनाशाला कारणीभूत ठरतं. अविचाराने केलेल्या कृत्याचं फळ ताबडतोब दृष्टीस पडत नाही. कारण धान्य परिपक्व होण्यास ज्याप्रमाणे काही काळ जाऊ द्यावा लागतो, त्याचप्रमाणे कर्माचं फळ होण्यासाठी देखील काही काळ जाऊ द्यावा लागतो. ज्या देशाचं नेतृत्व अविचारी असतं त्याचा विनाश काही काळाने होतो, पण त्याची बीज नेतृत्वानेच रोवलेली असतात. ट्रॉय नगराचा विनाश पॅरिसच्या एका एका चुकीमुळे झाला. त्यांनी त्या ट्रॉयच्या युद्धामध्ये लाकडी घोडा आपल्या शहरात घेतला, ग्रीकांनी भेट दिलेला, पण तो घोडा ग्रीक सैनिकांनी भरलेला आहे आणि ते आपल्या विनाशाकरता टपलेले आहेत हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. श्री इदी अमीन यांचं एक उदाहरण देता येईल. आपल्या समाजातल्या सर्व लोकांशी अत्यंत वाईट प्रकारे वागणं, त्यांच्यावर अन्याय करणं, त्यांचं शोषण करणं, यामध्ये इदी अमीन अग्रेसर होते. त्यामुळे तो समाज, त्या देशातले नागरिक त्यांच्यावर विलक्षण नाराज झालेत, प्रक्षुब्ध झालेत आणि त्यांचा अंत व्हावा याकरता प्रयत्न करू लागले. चांगला नेता आपल्या समाजातल्या आपल्या अनुयायांशी, मंत्र्यांशी वाईट वागत नाही, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून रामायणातलं एक वाक्य सांगतो, जो राजा अथवा नेता आपल्या प्रधान आणि मंत्र्यांशी, अनुयायांशी कठोरपणे वागतो, त्यांना कमी प्रमाणात वेतन देतो, त्यांना योग्य अनुलाभ देत नाही, त्यांच्याशी उन्मत्तपणे वागतो, समाजात गर्व धारण करून वागतो, लोकांना ठकविण्याचा, फसविण्याचा, त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतो, अशा राजांवर जेव्हा संकट येतं, अशा देशांवर जेव्हा संकट येतं, तेव्हा त्यांच्या संरक्षणाकरता कोणीही धावून येत नाही. कारण प्रजेमध्ये अशा राजाबद्दल आस्थाच नसते. मग अशा राजाचा उपयोग काय, अशा नेत्याचा उपयोग काय, असा प्रश्न प्रजेपुढे पडतो आणि त्यातून राजाचा आणि प्रजेचा आणि देशाचा आत्मघात. जे कोणी अहितकारक असं कार्य करीत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको, त्यांना जवळ करायला नको. परंतु बरीच वेळा असा आपला अनुभव आहे की राजाचे जे अनुयायी असतात, सहकारी असतात, ते त्याला चुकीचा सल्ला देतात, त्याला अयोग्य मार्गाने नेतात. त्यामुळे त्या राजाचा विनाश होतो, त्या देशाचा विनाश होतो. याबद्दल रामायणातला एक दृष्टांत लक्षात घेण्यासारखा आहे. अहितमचे हिताकारम धाष्टजाल पलतती ये नरहा, अवश्य मंत्र बाह्यास्ते कर्तव्या कृत्य दूषका. जे चुकीचा सल्ला देतात त्यांना दूर ठेवा. जे खोटा आणि वाईट सल्ला देतात, अयोग्य प्रकारे मार्गक्रमण करायला सांगतात,
ते आपल्या कार्याला नाशक होऊ शकतात. अशा लोकांशी राजांनी मैत्री करू नये. अशा लोकांच्या स्नेहसंबंधातून राजांनी निर्णय घेऊ नये. फ्रान्सच्या 17व्या लुईला हे समजलं नाही. परिणामतः फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये त्याला फाशीवर जावं लागलं, त्याचा वध झाला. विश्वासघात करणारा अनुयायी हा सगळ्यात घातकी असतो, सगळ्यात वाईट असतो. रामायणामध्ये अशा विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींवर, अनुयायांवर विश्वास ठेवू नका. त्यांना खड्यासारखं बाहेर काढा आणि त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला दिलाय. दुर्दैवाने आपल्या देशातील राजांनी नंतर तो सल्ला वापरला नाही असं लक्षात येतं. कपटाने संचार करणाऱ्या शत्रूचा मनुष्याने शोध घेत राहावे, कारण ते सावध राहून संधी सापडली असता विश्वास पावल्या लोकांवर प्रहार करण्यास चुकत नाही, असं रामायणातलं एक वाक्य आहे. नजीब खान रोहिल्यांनी पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा असाच विश्वासघात केला आणि त्यामुळे मराठ्यांना पानिपतच्या युद्धात मोठी हानी आणि पराभव स्वीकारावा लागला. अखेर या रामाचं हे जे रामाचं जे वर्णन आहे ते एका चांगल्या कुशल नेत्याचं आहे, एका यशस्वी राजाचं, एका प्रजापालकाचं आहे. समाजाला पुढे नेणाऱ्या, समाजाला योग्य दिशा दाखवणाऱ्या, योग्य सल्ला देणाऱ्या आदर्श अशा पुरुषोत्तमाचं आहे. त्याचं गुण गौरव करणाऱ्या तुलसीदासांचं एक वाक्य सांगतो. श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भयदारुणं नव कैंज लोचन कैंज मुखकर कैंज पद कैंजारुणम् कंदर्प गणित अमित छविनव नील नीरज सुंदरम पटपीत पानहु तडित रुचि सुचि नौमि जनक सुतावरम श्रीराम श्रीराम. आणि म्हणून रामरक्षित रामाचं जे वर्णन केलं आहे, रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणा विहता निशाचर चिमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परतरम रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुदर. हे रामा, आम्हा सर्वांचा उद्धार कर ही प्रार्थना करतो. आणि आपण सर्वांनी या रामचंद्राच्या पासून काही शिकावं. त्यांच्या रामचंद्राच्या मध्ये असणारे नेतृत्वाचे गुण आपण स्वीकारावे आणि या समाजाला चांगलं नेतृत्व द्यावं अशी प्रार्थना करतो. हा तो सर्वांचं कल्याण करणारा, सर्वांचा उद्धार करणारा प्रभू रामचंद्र आपणा सर्वात सुख, यश आणि संपन्नता प्रदान करो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.